सो वेल गाईज, हॅलो, नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. तर मित्रांनो, फायनली आता एक संडे मॉर्निंग आहे. आपली एक शॉर्ट ट्रिप आपण आता निघालेलो आहोत आणि आपण आता चाललेलो आहोत भोरला. फक्त नेहमी आपण ज्या रूटनी जातो त्या रूटनी न जाता आपण थोड्या वेगळ्या रूटनी जरा आज फिरत फिरत जरा एक्सप्लोर करत करत आपण भोरला जाणार आहोत. आणि ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे ना, तो पण एक इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. तर तो पण नक्की बघा, हा पण संपूर्ण व्हिडिओ पहा. आता आपण पुण्यातनं जस्ट एक्झिट करतोय. आता म्हणजे आता कात्रज चौकात आपण आता पोहोचल. आपल्या घरापासून आपण निघालोय. कात्रज चौक हार्डली आपल्या घरापासून 5 मिनिटं आहे. कात्रज चौक पास केल्यानंतर डायरेक्ट आपण पुढे पडणार, कारण की ट्रॅफिक मध्ये दाखवण्यासारखं काही नसतं. सो चलो, लेट्स गो. पुणे सासवडच्या मित्रांनो, आपण आता बौद्धदेव घाटामध्ये आहोत आणि तिथला हा सुंदर नजारा तुम्ही आपल्या कॅमेरावरती बघताय. ते 1-2 ट्रक आता पुढे होते ना, आणि जे शार्प युटर्न आहेत ना, आपण हेअरपिन बेन म्हणतो, तर तिथं आहे ना फुल ट्रॅफिक जॅम झालं होतं. आणि त्या चढावरती असं थांबायची वेळ आली होती. भरपूर संडे असल्यामुळे जरा ट्रॅफिक आपल्याला दिसतेच इथं. पण एकंदरीत ओव्हरऑल मस्त. पाऊस पडत नाहीये, ऊन पण पडत नाहीये, ढगाळ वातावरण आहे. पण पाऊस पडला तर मजा येईल अजून. बघूयात, आपल्याला घरी जाऊस्तोवर पाऊस लागतोय, कारण की कालपासनं भोरमध्ये बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने पाऊस पडतोय. तर आता आपल्याला पाऊस मिळतोय का, भेटतोय का, बघूयात आपण आता जाऊन. तर मित्रांनो, सासवडचं सुप्रसिद्ध अस्मिता वडेवाले इथं आपण आता मस्तपैकी एक वडापाव खाणार आहोत. तर चला, आता मी पटकन जातो आणि वडापाव घेऊन येतो. ऑलराईट मित्रांनो, चला मस्तपैकी आपण आता वडापाव खाऊयात. वडापाव खाएंगे, चलो. बेस्ट आपण असे 2 वडापाव घेतलेले आहेत मित्रांनो. मस्त बेस्ट वडापाव आहे मित्रांनो. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो यांचं काय काय करतात हे. ऑब्व्हियसली पावाला ते आतून सॉस वगैरे लावतात, कांदे पण टाकलेले दिसत आहेत, आणि त्याच्यात वडा असतो. वड्याची साईज छोटी आहे पण टेस्ट एक नंबर आहे. 20 रुपयाला वडापाव आहे आणि आपले 2 वडापावचे 40 रुपये झालेत. पटकन आता वडापाव खाऊयात आणि आपण सासवडच्या दिशेने निघणार आहोत. आणि सासवड पार करून आपण नारायणपूर, बालाजी मंदिर, कापूरवळ, भोर असं जाणार आहोत. ऑब्व्हियसली नारायणपूर आणि बालाजी मंदिरात आपण म्हणजे दर्शनाला थांबणार नाहीये, पण मी तुम्हाला बाहेरून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. चलो. ऑलराईट मित्रांनो, आपण आत्ताच सासवड सिटी पास केली आहे आणि आता आपण नारायणपूरच्या रस्त्याला कनेक्ट करत आहोत. तर साधारणपणे आता दुपारचं 1 वाजलेला आहे. तर 2 वाजेपर्यंत तरी भोरला पोहोचायचं असा आपला प्लॅन आहे. आता बघूयात आपल्या प्लॅन नुसार कशा गोष्टी घडतायत ते. तर मित्रांनो, इथे आहे ना, इथून आतमध्ये टर्न मारल्यावर आहे ना, एक चांगटेश्वराचं एक मंदिर आहे. तर ते मंदिर आपल्याला पाहायला जायचंय. म्हणजे आता नाही, पण नंतर कधीतरी आपण नक्की ते मंदिर पाहणार आहोत. आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये ना आपण संगमेश्वराचं मंदिर पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण जे कोडीचं जे मंदिर आहे ना, ते पण मंदिर पाहिलं होतं. तर हे 2 मंदिर पण आहेत ना, आपण परत एकदा नंतर कधीतरी कव्हर करणार आहोत. आणि त्याच्या सोबत आहे ना, आपले जे चांगटेश्वराचं जे मंदिर आहे ना, ते पण आपण पाहणार आहोत. तर परत एकदा आहे ना, मला असं वाटतंय की सासवडचे जे मंदिर आहेत ना, ते परत एकदा एक्सप्लोर करण्याची गरज आहे. आणि गरज इन द सेन्स की ते खूप पाहण्यासारखे आहेत, तर आपण ते नक्की पाहिली पाहिजेत. तर इन फ्युचर कधीतरी आपण नक्की तो प्लॅन करूयात आणि आपण एकाच दिवसात येत नाही 4-5 मंदिरं कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. आणि त्याच्या सोबत आहे ना, आपण नारायणपूर, बालाजी वगैरे ही पण सर्व मंदिरं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही कधी ह्या भागात फिरायला येणार असाल ना, तर हे माझे तुम्हाला 2-3 सजेशन आहेत. चलो, आता कंटिन्यू करूयात. आता हार्डली एक 4 ते 5 किलोमीटर वरती नारायणपूर आहे. अलीकडच, त्याच्या अलीकडच पुरंदर किल्ला पण आपल्याला दिसतो. तर आता वेदर थोडस जरा वरती क्लिअर नाहीये, पण आपल्याला जर दिसलं तर मी तुम्हाला थांबून नक्की पुरंदर किल्ल्याचा व्ह्यू नक्की दाखवणार आहे. सो चलो.
वा वा मित्रांनो, पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जे छत्रपती संभाजी महाराजांचं जे जन्मस्थळ आहे म्हणजेच पुरंदर, तिथं आपण आता पोहोचलेलो आहोत. तर मी तुम्हाला ते दाखवतो आता. म्हणजे इथं त्याचा बोर्ड लिहिलेला आहे की किल्ले पुरंदर, आणि इकडे प्रवेशद्वार आहे. आणि हा जो समोर दिसतोय तो आपला अभिमान, तो आमचा अभिमान, पुरंदर तालुका, पुरंदर तालुक्यातला पुरंदर किल्ला म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान. वाव, किती सुंदर दिसतंय बघा. आणि आता जस्ट बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली आहे. म्हणजे एक छोटीशी सर येऊन गेली. आता पुढं आपण जर बघितलं ना तर बऱ्यापैकी आपल्याला काळे ढग दिसत आहेत वरती. म्हणजे मजबूत पाऊस होणार एवढं मात्र नक्की. आणि ह्याच्यात जस्ट एक अर्धा किलोमीटर असेल, अर्धा ते 1 किलोमीटर, तर इथं आहे आपलं दत्तगुरूंचं स्थान म्हणजेच प्रसिद्ध असं नारायणपूर. तर मित्रांनो, तुम्ही ह्या रूटवर जर कधी आलात ना तर या 2 ते 3 गोष्टी आहेत ना तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्हाला सुंदर अशी इकडे मंदिरं पाहायला मिळतात, हा सुंदर असा निसर्ग पाहायला मिळतो, आणि त्याच्यासोबतच पुरंदर किल्ला सुद्धा. म्हणजे जर तुम्ही जर काय म्हणतात त्याला किल्ले प्रेमी असाल आणि तुम्हाला आपल्या संभाजी महाराजांचं जन्मस्थळ पाहायचं असेल ना तर तुम्ही नक्की या जागेला भेट देऊ शकता. काय म्हणायचं ना, फॉर्च्युनर गाडी आहे, राईटचा इंडिकेटर लावलाय, लेफ्टला गाडी दाबलेली आहे त्यांनी. हे बघा, किती हॉर्न दिला तरी मी मध्ये येणार आणि डायरेक्ट पलीकडे जाणार. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जी गोष्ट बोललो होतो ना तेच आहे मित्रांनो, हे ड्रायव्हिंग सेन्स, सिविक सेन्स, ड्रायव्हिंग बद्दलचा सिविक सेन्स या विषयावरती आपण बोललो होतो. हे ग, आता हे बघा किती रस्त्याच्या आजूबाजूला ट्रॅफिक. मला जर इथं कधी ट्रॅफिक दिसलं ना तर एकच समजून जायचं की वेडेवाकड्या पद्धतीने गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. आता बाजूला आहे ना, इकडे तुम्ही जर राईट साईडला पाहिलं तर प्रॉपर त्यांनी पार्किंगची सोय केलेली आहे बरं का. तरी पण ना लोक रस्त्यावर गाडी लावतात आणि आतमध्ये जातात. हे बघा, इकडे पार्किंगची सोय आहे व्यवस्थित, तरी पण का लोक असं वागतात माहित नाही. ऑल राईट, काय आता आपली ट्रिप मस्त झाली, आपण आपली ट्रिप एन्जॉय करायची. तर मित्रांनो, हेच नारायणपूरचं दत्त महाराजांचं मंदिर. गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे बघा, एकदम दुकानाच्या समोर गाडी पार्क केली आहे आणि पार्किंग लाईट लावून गेले दर्शनाला. आपण बघा काय बोलायचं त्यांना. म्हणजे मला ह्याच्यात एकच प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही नियमच पाळत नसाल तर तुम्हाला दत्त महाराज दर्शन देतील का? हा माझा एकच प्रश्न आहे. ते नाही का, आपण कुठला पिक्चर बरं तो देऊळ बंद मध्ये तो एक खूप सुंदर असा डायलॉग आहे. म्हणजे तुम्ही तो पिक्चर जर व्यवस्थित पाहिला असेल ना तर त्याच्यात आहे ना एक डायलॉग आहे की दुसऱ्याला त्रास होईल अशी भक्ती काय कामाची. इतकं सुंदर वाक्य आहे ना ते. म्हणजे त्या सिच्युएशनला ते वाक्य परफेक्ट होतं. आणि भरपूर साऱ्या अशा आपल्या आयुष्यात आहे ना गोष्टी घडत असतात की जिथे हे वाक्य लागू पडतं. त्यातलाच हा एक प्रकार. चलो, ज्ञान देऊन खूप झालं. आता थोडस या ट्रॅफिक मधनं बाहेर पडू आणि परत एकदा सुंदर असा निसर्ग पाहूयात. वाव, किती सुंदर निसर्ग दिसतोय बघा मित्रांनो. हा जो पॅच आहे ना ह्या रूट वरचा, एक नंबर जबरदस्त पॅच आहे हा. म्हणजे गर्द झाडी आणि खूप सुंदर. आणि इथून बाहेर पडलं ना की आपल्याला मागच्या बाजूला, म्हणजे आता आपण उलट्या साईडला आहे, आपल्या मागच्या बाजूला जे पुरंदरचं सुंदर असं दृश्य दिसतं ना, धुक्यात हरवलेला पुरंदर. वा, काय वाक्य आठवलं मला. नक्की मित्रांनो मला कमेंट करून सांगा कसं वाटतंय, भारी दिसते का नाही लोकेशन. पावसाळ्यात एक तरी शॉर्ट ट्रिप या रोडवरती नक्कीच बनते. तर मित्रांनो, आता तिथून पुढे येऊन आपण कापूरवाडा पास करून आता भोरच्या रस्त्याला लागलोय. आणि भोरला जाताना आहे ना तुम्हाला खूप सुंदर असा जो नेकलेस पॉइंट जो दिसतो ना, जो की आपण आपल्या व्हिडिओज मध्ये भरपूर वेळेला कव्हर केलेला आहे, त्याचा स्पॉट आता आलेला आहे. तो मी तुम्हाला दाखवते. बघा, या अशा पार्किंग गर्दी दिसली की समजून जायचं नेकलेस पॉइंट आलेला आहे.
आणि हे बघा इथं बोर्ड पण लावलाय, आय डोंट नो आता कॅमेरामध्ये दिसतोय का नाही. तर अशा रस्त्यावरच गाड्या पार्क करून जातात. तेव्हा इथून आतमध्ये जायला रस्ता आहे. जबरदस्त गाड्यांचे पार्किंग झालेले आहेत. आज संडे असल्यामुळे जरा बऱ्यापैकी गर्दी आहे. तर हा एक आहे ना पावसाळ्यात बघण्यासारखं दृश्य असतं ना, ते म्हणजे खूपच भारी. हे बघा इथून आपल्याला गाडीतून म्हणजे काय म्हणतात त्याला, जाता जाता ऑन द वे पण आपल्याला नेकलेस पॉइंट दिसतो. मी बऱ्याच वेळेला ना आपल्या व्हिडिओज मध्ये कव्हर केलेला आहे. मी आणि ह्याला एकच म्हणतो की निसर्गाने भोरच्या गळ्यात घातलेला हा सुंदर असा दागिना आहे, म्हणजेच नेकलेस पॉइंट. आणि इथूनच पुढे गेल्यानंतर आहे ना हार्डली 1-2 किलोमीटर वरती आहे ना तुम्हाला राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला आहे ना भाटघर धरण पाहायला मिळतं. ते पण मी आता तुम्हाला दाखवतो. सो चलो. तर मित्रांनो तिथूनच पुढे आल्यानंतर आहे ना आपल्याला, मी तुम्हाला म्हटलं तसं राईट साईडला आहे ना भाटघर धरण पाहायला मिळतं. आय डोंट नो आता कॅमेरामध्ये किती दिसतंय. तर आता साधारणपणे 3 किलोमीटर इथून भोर आहे आणि भोरला पोहोचल्यानंतर आपण आपला व्हिडिओ एंड करणार आहोत. तर हा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. तर कोणत्याही कारणास्तव तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा, कारण की असे भरपूर सारे भन्नाट असे व्हिडिओज, ट्रॅव्हल व्हिडिओज मी तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती दाखवणार आहे. आणि भरपूर सारं संपूर्ण महाराष्ट्र फिरण्याचा आपला पुढे प्लॅन आहे. तर भरपूर अशा गोष्टी आहेत.